कन्या राशी सप्टेंबर 2026 जे बिखुरले आहे ते पुन्हा व्यवस्थित होण्याचा काळ। कन्या राशीच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, आयुष्यात काही काळ असा असतो जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी आपल्या मनात सुरू असतात। एक काम पूर्ण होण्याआधी दुसरे काम समोर येते, एका प्रश्नाचे उत्तर मिळण्याआधी दुसरा प्रश्न निर्माण होतो आणि कितीही प्रयत्न केले तरी मनाला पूर्ण समाधान मिळत नाही। पण सप्टेंबर 2026 तुमच्यासाठी याच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक सुंदर टप्पा ठरू शकतो। हा महिना तुमच्या आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण करणारा नाही, तर हळूहळू सगळ्या गोष्टी त्यांच्या योग्य जागेवर आणणार आहे। कन्या राशीच्या व्यक्ती स्वभावाने व्यवस्थित, निरीक्षणशील आणि विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या असतात। एखादी गोष्ट योग्य पद्धतीने झाली नाही तर तुमच्या लक्षात ती लगेच येते। तुम्ही इतरांच्या छोट्या छोट्या चुका देखील ओळखू शकता आणि स्वतःच्या बाबतीत मात्र अनेकदा स्वतःकडूनच जास्त अपेक्षा ठेवता। याच कारणामुळे कधीकधी तुम्ही स्वतःवर अनावश्यक दबाव आणता। सप्टेंबर तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देऊ शकतो। प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असण्याची गरज नाही, योग्य दिशेने पुढे जाणे अधिक महत्त्वाचे आहे। मागील काही काळात तुमच्या मनात एखाद्या निर्णयाबद्दल संभ्रम असेल, एखादे काम वारंवार पुढे ढकलले गेले असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्हाला नेमके काय करावे हे समजत नसेल, तर सप्टेंबरमध्ये परिस्थिती हळूहळू स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर अचानक मिळणार नाही, पण एकामागोमाग एक संकेत मिळत जातील आणि शेवटी तुम्हाला स्वतःच योग्य दिशा समजेल। ज्ञान आणि कौशल्य तुमची खरी ताकद बनेल। या महिन्यात शिकणे, नवीन कौशल्य आत्मसात करणे किंवा आधीपासून असलेल्या ज्ञानाचा योग्य वापर करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादे नवीन काम शिकण्याची संधी मिळू शकते। सुरुवातीला ते काम कठीण वाटले तरी पुढे त्याच कौशल्यामुळे तुमची किंमत वाढू शकते। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी स्वतःची कौशल्ये वाढवण्यावर भर द्यावा। एखादे प्रशिक्षण, अभ्यासक्रम किंवा नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा निर्णय भविष्यात उपयोगी पडू शकतो। व्यवसाय करणाऱ्यांसाठीही नियोजन आणि माहिती यांना विशेष महत्त्व राहील। फक्त उत्साहावर निर्णय न घेता आकडे, कागदपत्रे आणि व्यवहार व्यवस्थित तपासणे फायदेशीर ठरेल। करिअरमध्ये हळूहळू पण ठोस प्रगती। सप्टेंबरमध्ये तुमच्यासाठी अचानक मोठा बदल होण्यापेक्षा हळूहळू तयार होणारी प्रगती अधिक महत्त्वाची ठरू शकते। तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या कामासाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये हालचाल होऊ शकते। वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात। एखादी जबाबदारी वाढू शकते आणि त्यातून पुढे प्रगतीची संधी निर्माण होऊ शकते। काही कन्या राशीच्या व्यक्तींना कामाचे ठिकाण बदलण्याची किंवा नवीन विभागात जाण्याची संधी मिळू शकते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कामाचा वेग कमी असला तरी तुमची दिशा योग्य असेल तर शेवटी तुम्ही पुढे जाल। कन्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजन चांगले जमते। सप्टेंबरमध्ये याच गुणाचा फायदा होऊ शकतो। उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवण्याची संधी मिळेल। अनावश्यक खर्च कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता। काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो किंवा पूर्वी केलेल्या कामातून फायदा मिळू शकतो। अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता काहींच्या बाबतीत निर्माण होऊ शकते। पण या महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा फक्त कमवायचा नसतो तर त्याला योग्य दिशा द्यायची असते। मोठी गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करताना योग्य माहिती घेणे आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले। घरातील एखादा जुना विषय मार्गी लागू शकतो। कुटुंबाच्या बाबतीत सप्टेंबरमध्ये तुम्हाला मानसिक समाधान देणारी एखादी घटना घडू शकते। घरातील एखादा जुना प्रश्न चर्चेतून सोडवला जाऊ शकतो। कुटुंबातील व्यक्तींमध्ये संवाद वाढू शकतो। एखाद्या सदस्याच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते। घरामध्ये काही बदल करण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ योग्य नियोजन करण्याचा आहे। प्रेमाच्या बाबतीत कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा मनातील भावना व्यक्त करण्याऐवजी त्यांचा विचार व्यक्त करतात। समोरच्याला समजेल अशी अपेक्षा ठेवली जाते, पण सप्टेंबर तुम्हाला सांगतो मनात ठेवण्यापेक्षा बोलणे चांगले। जोडीदारासोबत काही गैरसमज असतील तर शांतपणे संवाद साधा। प्रत्येक गोष्ट तपासण्याचा किंवा प्रत्येक शब्दाचा अर्थ काढण्याच्या प्रयत्नात नात्यात अनावश्यक ताण निर्माण करू नका। अविवाहित व्यक्तींना एखाद्या व्यक्तीशी ओळख होऊ शकते। ही ओळख सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढे तिचे महत्त्व वाढू शकते। स्वतःवर कठोर होणे थांबवा। सप्टेंबरचा सर्वात मोठा संदेश तुमच्यासाठी हा आहे, तुम्ही स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवता। एखादे काम वेळेत झाले नाही तर स्वतःला दोष देता। एखादा निर्णय चुकला तर तो मनात पुन्हा पुन्हा आठवता। एखाद्याने तुमच्यावर टीका केली तर त्यातील प्रत्येक शब्द मनावर घेता। पण या महिन्यात स्वतःशी थोडे प्रेमाने वागायला शिका।
चूक झाली तर स्वतःला माफ करा. एखादी संधी गेली तर पुढची संधी शोधा. काही दिवस वाईट गेले म्हणून संपूर्ण भविष्य वाईट असेल असे नाही. तुमच्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे. या महिन्यात तुमच्या व्यस्त विचारांमुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे काम आणि विश्रांती यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे. नियमित झोप, संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि हलकी शारीरिक हालचाल याकडे लक्ष द्या. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. तुम्हाला प्रत्येक क्षणी काहीतरी करत राहण्याची गरज नाही. कधी कधी शांत बसणेही आवश्यक असते. कन्या राशीच्या व्यक्तींनो, या महिन्यात एखादी अशी गोष्ट तुमच्या आयुष्यात येऊ शकते जी सुरुवातीला छोटी वाटेल पण पुढे मोठे परिणाम देईल. एखादी नवीन ओळख, एखादा छोटासा निर्णय, एखादे नवीन कौशल्य, एखादे काम किंवा एखादी संधी. म्हणून सप्टेंबरमध्ये छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मोठे बदल अनेकदा छोट्या निर्णयांपासून सुरू होतात. तुम्हाला जर एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर तिच्यासाठी पहिले पाऊल उचला. परिपूर्ण वेळेची वाट पाहू नका, कारण परिपूर्ण वेळ कदाचित कधीच येत नाही. पण आपण योग्य निर्णय घेतला की तोच क्षण आपल्या आयुष्यातील योग्य वेळ बनतो. कन्या राशीच्या प्रिय व्यक्तींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी गोंधळातून स्पष्टतेकडे, चिंतेतून शांततेकडे आणि नियोजनातून प्रगतीकडे जाणारा ठरू शकतो. ज्या गोष्टी आज अपूर्ण आहेत त्या उद्या पूर्ण होऊ शकतात. ज्या गोष्टी आज अस्पष्ट आहेत त्या पुढे स्पष्ट होऊ शकतात. आणि ज्या स्वप्नांवर आज तुम्हाला शंका वाटते त्यांच्यासाठी उद्या नवीन मार्ग उघडू शकतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. कारण तुमच्या आयुष्यातील पुढची सुंदर गोष्ट कदाचित आधीच तुमच्या दिशेने येत आहे. फक्त तिची चाहूल तुम्हाला अजून लागलेली नाही. कन्या राशीच्या प्रिय व्यक्तींनो, या महिन्याचा शेवटचा संदेश तुमच्यासाठी एक सुंदर जाणीव घेऊन आला आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, पण योग्य वेळी घडणारी गोष्ट तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो पण ती गोष्ट घडत नाही. मग आपल्याला वाटते ती कदाचित आपले नशीबच खराब आहे. पण नंतर काही काळाने लक्षात येते की त्यावेळी ती गोष्ट मिळाली असती तर कदाचित आपण आज जिथे आहोत तिथे पोहोचलोच नसतो. म्हणून सप्टेंबरच्या शेवटी भूतकाळातील असं झालं असतं तर या विचारातून स्वतःला मुक्त करा. जे घडले ते तुमच्या हातात नव्हते, पण आता पुढे काय घडवायचे हे तुमच्या हातात आहे. या महिन्यात तुमच्यासमोर एखादा छोटासा निर्णय येऊ शकतो. तो निर्णय त्या क्षणी फार मोठा वाटणार नाही, पण भविष्यात त्याचे परिणाम महत्त्वाचे ठरू शकतात. म्हणून प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा, हा निर्णय मला माझ्या खऱ्या आयुष्याच्या जवळ घेऊन जातो का? जर उत्तर हो असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही अनेकदा प्रत्येक गोष्टीचा विचार करून, तपासून आणि खात्री करूनच पुढे जाता. हा तुमचा चांगला गुण आहे, पण काही वेळा अतिविचारामुळे संधी हातातून निसटू शकते. म्हणून यापुढे प्रत्येक गोष्टीची 100% खात्री मिळेपर्यंत थांबू नका. काही प्रवास सुरू केल्यानंतरच त्याचा पुढचा मार्ग दिसतो. आणि लक्षात ठेवा, नियती दार उघडू शकते, पण त्या दारातून आत जाण्याचे धैर्य तुमचे असते. सप्टेंबरचा शेवट मनात एक नवी प्रतिज्ञा घेऊन करा. मी माझ्या भूतकाळाला सन्मान देईन, पण माझे भविष्य त्याच्या हातात देणार नाही. मी माझ्या चुका स्वीकारेन, पण त्यांच्यामुळे स्वतःला कमी समजणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आयुष्याची पुढची दिशा मी आत्मविश्वासाने ठरवेन. ईश्वर तुमच्या मार्गातील अडथळे दूर करो आणि योग्य वेळी योग्य संधी तुमच्यापर्यंत पोहोचवो. कारण कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यात अजून एक असा क्षण यायचा आहे जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्यावेळी जे घडले ते वाईट घडलं होतं, पण आज कळतंय ते माझ्या चांगल्या भविष्यासाठीच होतं.